तुमची पण बेंद्राची गडबड सुरू झाली असेल ना, म्हणूनच मी तुमचं काम हलकं होण्यासाठी पटकन चकली भाजण्याची रेसिपी घेऊन जेणेकरून तुमच्या चकल्या चुकणार पण नाहीत आणि सगळेच कौतुक करतात. त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि स्टेप बाय स्टेप फॉलो करा. हे प्रमाण 2 किलोसाठी आहे. मी एका ग्लासने सगळे साहित्य मोजून घेतले. 4 ग्लास रेशनचे तांदूळ, 2 ग्लास हरभरा डाळ, 1 ग्लासपेक्षा कमी मूग डाळ, अर्धा ग्लास उडीद डाळ, 1 ग्लास पोहे, अर्धा ग्लास शाबू, पाऊण ग्लास धने आणि 2 चमचे जिरे असं प्रमाण घेतलं. नंतर जाड बुडाच्या कढईमध्ये एक एक जिन्नस व्यवस्थित भाजून घेतला. आपली भाजणी जास्त खरपूस भाजायची नाही, पण लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायची. जिन्नस एकत्र करून थंड करून घ्यायचे व जवळच्या गिरणीतून दळून आणायचे. हे पीठ तुम्ही बंद टोपणाच्या बरणीत भरून भरपूर दिवस टिकवून ठेवू शकता. म्हणजे रिकाम्या वेळी भाजणी करून ठेवायची आणि इच्छा होईल तेव्हा करून खायची. खूप छान आणि क्रिस्पी होतात चकल्या. चवीला तर अगदी खमंग लागतात. असं प्रमाण वापरून तुम्हीही ट्राय करा. कशा झाल्या त्या पुढच्या व्हिडिओत दाखवेन.